रायगडावर एक मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित कार्यक्रमात केवळ अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचं भाषण होणार होतं। मात्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं नियोजित कार्यक्रमात भाषणासाठी नाव नव्हतं। सूत्रसंचालकांनी भाषणाच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावाची भाषणाकरता घोषणा केली होती। मात्र त्यावेळी फडणवीसांच्या आग्रहानंतर ऐनवेळी एकनाथ शिंदेंना भाषण करण्याची संधी देण्यात आली। नाराजी नाट्य टाळण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आग्रहानंतर शिंदेंना भाषणाची संधी दिल्याची चर्चा आहे। पण अजित पवारांना भाषणाची संधी काही मिळाली नाही। रायगडच्या पालकमंत्रीपदावरून गेले 3.5 महिने राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये वाद सुरू आहे। या पार्श्वभूमीवर रायगडावरील या घटनेचा राजकीय अर्थ काय अशी चर्चा सुरू आहे। विनंती करतो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना विनंती करतो, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। माननीय तर वेळेअभावी आपण भाषण केलं नसल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेलं आहे। साधारण काय आपण पुढे त्या विचाराने कसं जायचं काय जायचं ह्याच्याबद्दलची सगळी चर्चा भाषणं वगैरे झाली। वेळ कमी होता त्याच्यामुळे मी काही भाषण केलं नाही, परंतु मुख्यमंत्र्यांचं त्यांचं डीसीएमचं भाषण वगैरे झालं। थोड्याच वेळात सह्याद्री अतिथी